तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर व्हिडिओची सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट आहे, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करू शकता. लाईक कराच आणि व्हिडिओला कमेंट सुद्धा करा. कुठून व्हिडिओ बघताय, काय बघताय, काय नाही. आहे का मामाच्याच आवाजाचा सगळा त्रास आहे बाबा. म्हणजे मी बोललो तर त्रास होतो, मी गेलो तर त्रास होतो याला. मी झोपलो होतो इतक्या वेळचं. किती वाजले माहिती का? आता 10 वाजले. 10 वाजल्यापासून मी थोडंसं झोपलो तर लगेच माझ्या आवाजाने, माझा आवाज बी नव्हता एवढा वेळ. मी फक्त आता व्हिडिओ शूट करणं चालू केलं की यांना माझा आवाज सहन व्हायला. काय मग पाहतो, काय पाहिलं मी माझं? नाश्ता करून झोपलाच, चहा पिऊन. का खाल्लं मी एवढीच प्लेट भर उपमा? भूक लागते माणसाला तर काय मग. आज थोडी यार तुम्ही तुमचंच पाहतात. ती म्हणती मला बिस्किट पाहिजे, ती म्हणती मला हे पाहिजे, भाजीपाला पाहिजे. म्हणजे मी काय अमृत बिमृत पिऊन आलो का पळपळ करायला, इकडे तिकडे उड्या मारीत पळायला? एकच हात पाय, दोन पाय आणि 2च हात आहेत मला आणि एक दिमाग आहे. असं काही ते यांचं काय आहे मला काही समजतच नाही. ते बाळ एक झोपानं नाही काय का? ते बाळ एक झोपत नाही. त्याचा विषय काय काय माहिती विचारायचं. आता ते एवढे 2-3 दिवस कंटिन्यू झोपत होता का नव्हता? आता त्याची झोप पूर्ण झालेली, त्यामुळे ते झोपणार नाही. टुकूर टुकूर मग त्याला तुम्ही पोटभर खा. अरे पोटभर दूध पाजणार आहे त्याला. भूक लागली त्याला. तिला झोपायचं पडलंय, तिला ते बाळाला दूध पाजायचं नाही पडलं, तिला झोपायचं पडलंय. आणि तुम्हाला सांगतोय शिवानी सर्दी होईल त्याला, माहिती का? त्याला ऊन बिन दिलंय मस्तपैकी. उन्हाळा ठेवा लागतो, कारण आता ज्यांच्या घरी बाळ आहे त्यांना माहित असेल किंवा त्याला नसेल माहित. तर काय विषय असतो माहिती का? जे नवजात बालक असतात किंवा बाळ असतं ना, त्यांना उन्हामध्ये ऊन दाखवायला लागतं. कारण ते उन्हाच्या ऊर्जेने त्यांचं कावीळ वगैरे होण्याची शक्यता असते ना, तर ती कमी होतच नाही. म्हणजे असा विषय तो. हिचे काय नाटके आहेत रे. सगळं हिच्यासाठी सगळं चालू आहे बरं. शेक बीक चालू आहे, सगळं चालू आहे. आणि हे गोंडूस लेकरू झोपत नाही. त्याला मी घेऊन जाऊ का माझ्या संग? माझ्या संग काय चालू आहे मम्मीचं? इथं आमचं रूमचं बांधकाम चालू आहे आणि बांधकामावरती पूजा चालू आहे तिची. आज बाळाला 12 दिवस झालेत म्हणून आज 12वी पूजा. बरोबर व्यवस्थित मांडा. त्याला मी सध्या पुरते 25 रुपयाचे वाळवे आणले. धातूचेच येते ते म्हणलं, पॉलिश आहे म्हणलं, पण ते काळे पडतेच म्हणे, त्याच्यामुळे ते हे ऑप्शन आहे म्हणे. चांदीचे घालतो मी त्याला. चांदीचे कडे घालतो पायात. चेन घालतो बाबा. काही बोल ना मम्मी 2 शब्द. मी आता बिझी आहे सध्या पूजा करण्यामध्ये. आणि आमचं बांधकाम बघा कुठपर्यंत पूर्ण आलेलं आहे. काम चालूच आहे अजून. पूर्ण होईल लवकर 5-6 दिवसामध्ये असं वाटतं मला. काय दसरा करून राहील. दसरा दिसायला मला आता तसंच करावं लागतं. मामा आले. मामा आले बरं एक मामा होय. कशाची डाळ? खायला बाळातनीला खायला एक डाळ बनावं लागती, तुम्हाला बनवावं लागती. कसं तिखट मीठ टाकून पाणी टाकून डाळ बनवायचं काम चालू आहे मम्मीचं. कशी खाईन बरं ती? त्याला खाल्लं तर गेलं पाहिजे. खावं लागतं खातो का असं? नाही बाबा. एवढा फुल गॅस केला तर लेकरू उठणार नाही का टच करून? अयो चिंता झाली मामीला. कशी बनवतात? टमाटर टाकून टमाटर टाकायचं.
तुम्हाला तिला तशी द्यावं लागते का पिकी? आता दोघे जणी किचन मध्ये स्वयंपाक बनवतात म्हणजे थोडासा व्हिडिओ इथे घेऊन टाकू नाही का, त्यांचं काय आहे. कशी पातळ डाळ करावी. पातळ डाळ चालू लय झाली डाळ लय झाली. चुरून खायचं तुला. घट होईन ती मग. त्यात पाणी टाकणार तुम्ही? हा झाली. टाक पूर्ण भर. माय व हे बघा हे बघा मम्मीने काय केलेलं आहे. टाक ना अजून त्याला पाणी. ते बिचारीचं पाहिजे. तोंड काय म्हणत असेल टाक नाही. पाणी. बस. बाप अजून पाणी टाकायला तुम्ही आता. कशी काळ आहे बघा पातळ पातळ. मीठ दे. झाली तिची डाळ. चला हे बघा आजीबाई कशी मस्तपैकी बाळाला हे पाजत आहे औषध. ते पूर्ण औषध बाहेर काढते. हा औषध बाहेर तिचं बाळ आहे सध्या. बाळ दाखवणार नाही तुम्हाला. काय सांगू मी तुम्हाला कथा. शिवानीचा व्हिडिओ काढायच्या आधी तिने नाही सांगितलं जेवताना व्हिडिओ काढू नका म्हणजे माझा. झालं का झालं. झालं झालं. आपल्या बाळासाठी मस्त नाव आम्ही शिवांश नाव विचार केलेला आहे. शिवांश नाव आहे त्याचं. तर कसं नाव आहे ते सांगा तुम्ही कमेंटमध्ये. शिवांश. तिथे शिवानी बसलेली बघा. शिवानीला लाज वाटते व्हिडिओमध्ये यायच्या. जेवण नाही दाखवत मी. तूच आहे फक्त. तू जेवण कर बिंदास. काही टेन्शन नको घेऊ. सगळ्याला म्हणजे जेवण करायला या. वा बरोबर नाही आता मम्मी. झाकण कसं काय दिलं असं. ए हा दिलं ते. मम्मी ते बघ आम्ही आमच्या घरी खातो तुम्ही तुमच्या घरी खा. बरोबर आहे. त्याची 12वी पूजा केली ना आपण. काय म्हणजे 12वी पूजा म्हणजे हा का नाही ना. चलत नाही का. चलत नाही ना. काही लोकांना चलत नाही काही लोकांना चलतं. काही लोकांचा काय विषय वेगळा असतो आपल्याला नाही माहिती ते नाही का. पण फक्त आताची पहिल्या चक्करी फेरीला मामा भेटायला आलता. अजून कोणी आलं नाही भेटायला. जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला दिसते ना आता बाकी. अरे येत नाही 6 महिना. हे बघा 6 महिना कोणी येत नाही ना. 6 महिना टी शर्ट घालून कोण बसली असेल. मग आमच्या घरात हे असं चलत नाही माहिती का. आम्ही अनफॅशनेबल राहत नाही. तुझ्या आमच्या माहिती घरात असतो. जमतं. आम्ही अनफॅशनेबल राहत नाही. आम्ही असं आमच्या लेकरांना शिक्षण देत नाही. तुम्ही असे वावरू शकत नाही आमच्या घरामध्ये. तर त्यामुळे कसं आहे तुम्हाला आम्ही सांगण्याची रिक्वेस्ट करतो की तुम्ही अशी वावरू नका. नाही तर आमच्या बायका आम्हाला टी शर्ट मागते. कसं वाटेल मग. मम्मी बी मागन माहिती का. आता मम्मीला कमेंटमध्ये काल म्हणजे 2-4 गाऊन घेऊन द्या म्हणजे मम्मीला. आता मम्मी परत टी शर्ट मागल. मग टी शर्ट बी द्या मला. तुमच्या घरात मग मला कम्फर्टेबल नाही. तुम्ही काय करू. मशीन आणू मागून ऑनलाईनचं. टेन्शन नको घेऊ. थांब जर सर. वहिनी म्हणते नख दाताने काढावं लागते. मशीन काढता येत. दाताने मशीन. अरे बाप. आजीबाई आजीबाई भरपूर दिवसानंतर आजीबाई. आणि आजीबाई बघा काजळ लावित आहे बाळाला. आता बाळ तुम्ही म्हणसान बाळ कोण दाखवत नाही. मी बाळ याच्या आधी नाही दाखवलं पण आता नाही दाखवलं कारण बाळ आहे ना सध्या खेळतंय ते. तिकडे अरे त्याचं एक वाळव कुठं गेलं. ते पायात काही ठेवीत नाही. हातात काही ठेवीत नाही. ना टोपी ठेवीत. कंटाळा आणलाय पोरांनी मला. मामीवर गेलं वाटते. हा, काही ठेवत नाही. काही ठेवत नाही काहीच. हे सगळं काढून टाकीत राहते. पायात नाही ठेवीत. हातात नाही ठेवीत. मामीवर गेलं. मामीवर गेले. त्याच्या चेहऱ्याने दाखवेन मी तुम्हाला. पाय दाखवतो इकडे बघा. चेहरा आता बघितला असेल भरपूर जणांनी कारण कालच्या एका परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये चुकून माझ्याकडून व्हिडिओ निघला होता. डुगुडू त्याला ते पायात ठेवतच नाही. गुड्डुडू कशी ठेवून बरं चांदीची चैन पाडून टाकली. गुड्डुडू ए गुड्डुड्या. त्याला वजन होतं ना. हा? घालायला पुढे चेन घालते का. चैन देतो ना मी घालून तुला. तेवढ्या मापाची चैन करून आणू आपण. हा हा बघा आमच्या गुड्डुडूचा आवाज तुम्हाला कसा वाटतो सांगा. तोंड काढत रे बाबा. घ्या मम्मी किती मोठं काजळ लावलं रे. त्याच्या डोळ्यात गोड घातलं. मम्मीचं काहीच खरं नाही. मम्मी बघ कशी करायला लागली. मम्मीला कसं सांभाळायचं. मम्मी ते टेन्शन मध्ये येत असेल माहिती का. ते भरून टाकते एवढं. मित्रांनो तुम्हाला मी आता चेहरा दाखवला असता पण लय भयानक चेहरा केला मम्मीने. मम्मी एवढं लावते असतं का डोळ्याच्या खाली ते पूर्ण चिटकतो. अरे बाप. त्यांना
आहे हा. तुझा पोरांना की जा. आता शिवानीची बॅग भरायचा टाइम झालेला आहे म्हणे. शिवानी बॅग भरायची तुला? शिवानी काय मागितलं नाही मला, बॅग पाहिजे म्हणे. हा बॅग नाही आहे. बॅग पाहिजे म्हणजे बॅग नाही मला. ए गुड्डू शांत बस रे बाबा. हे तिथे कुठे पावडर लावू लागली मम्मी? तर मित्रांनो मी लावते ती व्यवस्थित, जाऊ दे. दे इकडे त्याला. ह्या दोघींचं माय लेकीचं पटत नाही बरं कधी कधी. कधी कधी powder. बळ त्याला ते पावडर नाही लावायचं त्याला. त्याला पुरं थोबड काळा करून फिरते. हा करून दे. तसं काजळ लावते काय यार मी? तसंच लावावं लागतं. डोळ्याच्या बाहेर काजळ डोळे लावते मोठे ती. करायला लागत असते. डोळ्याच्या बाहेर लावले नाही काजळ, डोळे मोठे होते का? असं आतून घातलंय बा त्याच्या डोळ्याला पाणी आलं की नाही. पाणी डोळ्याला पाणी आलं. डोळ्याला काजळ इतके लवकर येत असतं का पाणी? बाई. काही मी मी तर त्याला पाणी नाही पाहिलं आतापर्यंत. ऍक्टिंग लय भारी करतो पण ते. अजून तर किती रडगाणं चालू नाही बघा. हिचं काय चालू आहे. कसं आहे शिवानी, इकडून एक लेकरू आडलं की इकडून एक लेकरू आडलं. दोघं संगच पाहिजे मग मजा दोघं सोबत पाहिजे होते. हा? लय मजा आली. आहे ना. दोघं संगच पाहिजे होती मग मजा आली असती. बापरे मम्मी तर लय चिडचिड केली असती. हो मम्मीची अशी चिडचिड चालू केली. मी सांभाळते हा? हो आणि काजळ बरोबर परसत असते. काजळ भरभर त्याच्या डोळ्यात काजळ मम्मी एवढं काजळ भरत असते का रे? नुसतं काजळ भरती डोळ्यामध्ये, नुसतं काजळ भरती नुसतं. बघा आजीबाई कसं. असं डोळे मोठे असं असं वर- अरे डोळ्यात चाललं ना त्याच्या काजळ पार मम्मी. तू स्वतःच्या डोळ्यात काजळ घालशील. ते बाय आता ते कसं त्याचं तोंड पुरं काळं करणार आहे तू. जबरदस्ती कपडे बघ आता कसं त्याला कसा दिसतंय बाय. आता कसं तर बघा आता यांचं आवरावर चालू आहे सगळी आणि आमच्या वरती काम चालू आहे. शिवानी बघा कशी करते बसल्या बसल्याच. आहे मला जेवण. जास्त झालं. आमच्या वरती काम चालू आहे घराचं. लवकरात लवकर काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. तुला काय वाटतं? काय माहित नाही. काही गॅरंटी नाही अजून. हे बाया, ना, 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 काय चला आता. करावं लागेल हे. मला आज एवढं तिखट बाळांनी आता शिशी केलेली आहे. मला आज एवढं तिखट खवडलं मी किती मिरच्या खाल्ल्यावर. सारखं ते बाळा ते किती बाळा ते बाळा. संडास लागेल तेव्हा कळेल काय म्हणेल. हे पाय. त्यांनी पण खाल्ल्या. बरं चला आता मित्रांनो तुम्हाला थोड्या वेळ भेटतो. तुम्हाला कार्यक्रम म्हणजे काम दाखवतो आता काय काय झाले वरती. दाखला आता बाळा त्याचा. चला आमची तर असाच राड आहे आता. अरे ते मला सगळं नाही सांगत तुम्हाला हिस्ट्री. मलाच माहिती काय झालं रात्री. काय झालं? सांगण्यासारखं नाही सगळं. धरलं पाहिजे आता. माझ्यावर आरोप लावणं बंद कर बरं तू. तुला सांगावं नाही. नीट झोपत नाही तर पोरं लई हलकट करतात. खाली झोपत जाईल ना. इथे रात्री काय झालं माहिती का तुम्हाला? माहितीच नाही. ते मलाच माहित झालं फक्त काय झालं. पहिली गोष्ट तर मी खाली झोपतो लांब. मी लांब झोपतो. मला काही विषय नाही. परत मला म्हणत नाही झोप येत नाही हे होत नाही ते होत नाही. कारण झोपेत मी हातपाय काय करते तर मला चाल चाल करून मला समजत नाही कधी त्याच्या आधी कधी लात नाही मारली आणि रात्री काय झालं? कधी. अचानकच होतं मला काय बी. तुला सांगितलं नाही मम्मीनी. लग्न जमवायच्या टायमाला सांगितलं नाही मम्मीनी. हिस्ट्री हां रात्रीत प्रॉब्लेम होतो मला. मग रात्री जेवण करतो मी ते त्यांनी एक्सपिरियन्स. झोपी नींद में मेरे को सपने पड़ते. बुरे सपने आते हैं तो मेरे हाथ पे हिलते हैं. नको बेटे. दिवसातनं तर मला लई डेंजर पडलं रात्री. एक म्हातारी गेली. कुठे? आई गेली. मला माहिती. मम्मी तर तिला सांगितलं नाही लग्नाच्या आधी. होय स्वतःचेच केस वाढले बरं का. स्वतःच जाऊ दे आता त्याच्याकडे लक्ष नका देऊ आता तुम्ही. त्याचा नाही विषय. त्याला खेळू द्या. पण रात्री जर काही झालं असतं त्याला खेळू दे. त्याच्याकडे लक्ष नव्हतं त्यामुळे पूर्ण डोळ्यात काळ. अरे बाप पूर्ण काळ गेलं त्याने. आता खाली ओळले त्यांनी पुढे. मित्रांनो मी तुम्हाला दाखवलं असतं तुम्हाला बोल पण लवकरच त्याचा चेहरा मी दाखवणार तुम्हाला. पण आता नाही दाखवणार. आज नाही दाखवणार. बोललेच नाही कधीच नसतं बोलले आयुष्यात. मम्मी तर तिला सांगितलं रात्री मला झोपेत काही बी नको फेके प्रॉब्लेम येतो. उगाच कशाला सोशल मीडियावर राहिले काय आता. मम्मी तू त्याला सांगितलं रात्री झोपेत उठून चालतो मी म्हणून. नाही चालत. हां पळून जाते. तुला माहित नव्हतं? अरे यार फसली मग शिवानी तू लग्न करून. होय लग्न करून फसली तू आता. पहिलेच पाटले ते आता काय. हसले पहिलंच मी. हां हसले मी पहिलंच. कसं काय? पप्पाला जेवायला बोलवावा. हां काय पप्पाला जेवायला बोलवावा. वा बाळा हे सोन्या सोन्या तुला बरं काजल झालं. लावलं मी. काजल हे बघा लावलं. इथं काय झालं तुम्ही. काजल लावलं पिल्लूला. सगळं तोंडातच काळं करून घेतलं तुम्ही. यांचं बघत राहा. करायचं एक दिवस दिवसभर बघत राहा यांचं फक्त नुसतं मित्रांनो. तोंडातच काळं करून वाजले घेतलं. बघा एकदा. सगळं तोंडातच काळं करून घेतलं. आता कसं करावं? तब्येत खराब. मित्रांनो असा काही विषय आहे आणि घराचं काम आता तुम्हाला सांगतो मी. चालू आहे सध्या वरती. सेंटरिंग वगैरेचं काम चालू आहे. तुम्हाला मी दाखवणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये कारण मला वरती जायचं जीवावर आले. वरती शूट करायचं पण जीवावर आले. म्हणून म्हटलं तर व्हिडिओचा निरोप घ्यावा आणि व्हिडिओ इथे एंड करावा.
तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थोडं मागं पुढं व्हिडिओ होतोय, मागं पुढं होतं काय सांगू तुम्हाला. तसं तर विषय चालूच आहे. आणि हे पाय तसा विषय झालीच आहे. तसा विषय कसा हसत राहिला का कसा हसत ते माझ्याकडे बघून हसते त्याला. महेंद्र बाहुबली. त्याच्यासोबत मस्त खेळ चालू आहे. महेंद्र बाहुबली. तर मित्रांनो असं काय आहे आमच्या घरातल्या जी अडचण चालू आहे सध्या, काय सांगू तुम्हाला मी. आणि तो आता माझ्याकडे बघतोय. शिवांश, ओ शिवांश, शिवांश आहे तू? शिवांश हसलं का तू? कुठे बेटा, ओ बेटा कुठे मामा, कुठे मामा. तर मित्रांनो असा काही विषय सुरू आहे. तर आता भेटतो तुम्हाला मी नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा.